नमस्कार. ओम नमः शिवाय. आजपासून श्रावण महिना सुरू झालेला आहे. त्यानिमित्त आपण शिवाची आराधना करणार आहोत. श्रावण महिना शिवासाठीच समर्पित आहे. या निमित्त आपण शिवलीलामृत ग्रंथाचा कथासार आणि कथासार अर्थासहित पाहणार आहोत. या ग्रंथामध्ये 15 अध्याय आहेत. त्या 15 अध्यायांचे आपण अर्थासहित पठण करणार आहोत. हा ग्रंथ प्राकृत भाषेत असल्यामुळे त्यातील शब्द व त्याचा अर्थ बऱ्याच जणांना समजत नाही. त्यामुळे आपण ते सर्व अर्थासहित स्पष्ट करणार आहोत. मी सौ सुजाता पांडुरंग भोसले आणि ही माझी मुलगी ऋतुजा पांडुरंग भोसले. नमस्कार. नमस्कार. तर शिवलीलामृत हा पहिल्यापासून श्रावण महिन्यामध्ये आमच्या घरामध्ये पठण केला जाणारा हा ग्रंथ आहे. तर सगळ्यात आधी आम्ही इथं पूजा केलेली आहे आणि त्यानंतर दिवा पण आहे आणि मारुती साठी स्थान रिकामं ठेवायचं असते आणि माझ्याकडं मूर्ती होती त्यामुळे मी मूर्ती ठेवलेली आहे. तर आपण स्टार्ट करूयात शिवलीलामृताचं पठणासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा शिवलीलामृतच्या स्टार्टिंगला येतं ते म्हणजे शिवमानस पूजा. मनातल्या मनात केलेली पूजा म्हणजे मानस पूजा, ज्याला मानस जाप सुद्धा म्हणतात. मानस जाप म्हणजे मनातल्या मनात तुम्ही जप करणं, त्याला मानस जाप म्हणतात. मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात तुम्ही ईश्वराची केलेली पूजा म्हणजे मानस पूजा. तर अशीच शिव मानस पूजा पासून आपण स्टार्ट करूयात. तर पूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा मानली जाते. हे दयानिधे पशुपते, मी मनाने तयार केलेले रत्नजडित सिंहासन, स्नानासाठी हिमालयातील जल, रत्नजडित सुंदर वस्त्र, कस्तुरी सुवासिक चंदन, चापा, जाई वगैरे फुले, बेल, धूप, दीप हे उपचार आपण स्वीकारावेत. हे प्रभू, भोजनासाठी रत्नजडित सुवर्ण पात्रात तूप, खीर, दूध, दहीयुक्त पंचपक्वाने, केळी, निरनिराळ्या भाज्या, चविष्ट पाणी, कर्पूर मिश्रित विडा मी मनाने तयार केला आहे, तो आपण स्वीकारा. हे प्रभू, मनोकल्पित छत्र मी आपल्या मस्तकावर धरीत आहे, चौऱ्या ढाळीत आहे, पंख्याने वारा घालीत आहे. निर्मळ आरसा, विणा, मृदंग वगैरे वाद्य वाजवून गीत नृत्यासह साष्टांग नमन करून वेगवेगळ्या प्रकाराने स्तुती करत आहे, त्याचा स्वीकार करा. हे शंभो, तू आत्मा आहेस, पार्वती ही बुद्धी आहे, प्राण हे सहचर आहेत, शरीर हे घर आहे, विषयोपभोगांची रचना ही तुमची पूजा आहे, झोप समाधी आहे, पायाने संचार ही प्रदक्षिणा, सर्व वाचा ही स्तोत्रे आहेत. म्हणून मी जे जे काम करीत आहे ती तुमचीच आराधना होय. हे महादेव शंभो, हात, पाय, जीभ, कान किंवा डोळे यांनी उचित किंवा अनुचित कर्म केल्यामुळे माझ्याकडून जे अपराध घडले असतील त्यांची क्षमा करा. हे करुणा करा, तुमचा जय जयकार असो. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण फलश्रुती पाहून अध्यायाला सुरुवात करू. नमस्कार.